मी पोलीस टाइम न्यूजच्या विशेष सेगमेंट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। दरवर्षी 27 मार्च रोजी संपूर्ण जगभरातील नाट्यकर्मी कलाकार आणि प्रेक्षकांसाठी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो। थिएटर हे केवळ करमणुकीचे साधन नसून ते समाजाचा आरसा आणि वैचारिक परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे। 1961 मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची संकल्पना मांडली, तर 1962 मध्ये फ्रेंच नाटककार जीन कॉक्टो यांनी पहिला अधिकृत संदेशही दिला। भारतीय रंगभूमीचं महत्त्व अधोरेखित करत 2002 मध्ये गिरीश कर्नाड यांनीही जागतिक रंगभूमी संदेश दिला होता। थिएटरच्या माध्यमातून समाजातील विविध पैलूंवर प्रकाशही टाकला जातो आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या कलाकृतीही सादर केल्या जातात। 2025 च्या जागतिक रंगभूमी दिनासाठी थिएटर अँड कल्चर ऑफ पीस ही थीम निश्चित करण्यात आली आहे। थिएटरच्या माध्यमातून शांततेचा प्रसार, सामाजिक सलोखा आणि सहिष्णुतेचा संदेश दिला जात आहे। नाट्यकृतींद्वारे संघर्षावर मात करत सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यावर भर दिला जात असून महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहांमध्ये या निमित्ताने विशेष नाटकाचं आयोजनही करण्यात आलेलं आहे। जसं की मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात, पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात, दादरच्या शिवाजी मंदिरात आणि मुंबई येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। थिएटरचं आधुनिक काळातही महत्त्व होतं, म्हणजेच आज जसं डिजिटल युगातही थिएटरचं महत्त्व अबाधित आहे। जरी सिनेमा आणि वेब सिरीज लोकप्रिय असल्या तरीही रंगभूमीच्या जिवंत सादरीकरणाची सर कुठल्याही माध्यमाला येणार नाही। थिएटर प्रेक्षक आणि कलाकारांना थेट जोडलं जातं, समाजातील प्रश्नांवर विचार करायला लावतं आणि सकारात्मक बदल घडविण्यास प्रेरितही करतं। जागतिक रंगभूमी दिन हा केवळ कलाकारांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठीही प्रेरणादायी दिवस आहे। थिएटरच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला चालना मिळते, त्यामुळे यंदाच्या जागतिक रंगभूमी दिनी एक नाटक पाहण्याचा नक्की विचार करा आणि या कला क्षेत्राला तुम्ही सुद्धा पाठिंबा द्या। जागतिक रंगभूमी दिनाच्या पोलीस टाइम न्यूज तर्फे तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। असेच नवनवीन सेगमेंट आम्ही तुमच्यापर्यंत आणत आहोत, तोवर बघत राहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।